Hello, myself Ashok Gadade from Anand Charitable Sanstha Gangai Pharmacy College, Kada. We are looking at the first chapter Introduction in Pharmaceutical Chemistry 2. In this, we are looking at the basic chemistry required for the pharmaceutical chemistry. Students, video number 3 to 6 of this chapter, or we have called it lecture number. Lecture number 3 to 6, we have learned classification of organic compound according to functional group. In the video of lecture number 3, you saw alkane, alkene, alkyne. We studied the formula, IUPAC suffix and how it is formed. Then we saw alcohol, aldehyde, ketone in the video of lecture number 4. In lecture number 5, we learn acid, ester, acid halide, amide, amine. And finally, we learn in lecture number 6 ether, halide, cyanide and anhydride. Today in the video of lecture number 7, we will see different organic groups. But before that, you have to study last 6 lectures. It should be a practice. Only then you will know the following organic groups. Before that, if you have not subscribed our Point System GSPS channel, please subscribe the channel and like video. Thanks to those who subscribe and always likely and comment nicely. Let us start with the topic of our organic group. Draw a table like this at the beginning. You have seen amide. What is formula of amide? RCONH2. When R is replaced by CH3, when च्या जागेवर आपल्याला CH3 आपण टाकलेला आहे तर काय तयार होतं? When R is replaced by CH3, as per IUPAC, when R is replaced by CH3, as per IUPAC rule, nomenclature of this amide is ethanamide. How? नंबर ऑफ कार्बन ॲटम या अमाइडमध्ये किती येतं? 1 आणि 2. मग बेसिक पॅरेंट नेम जे आहे ते काय असणार आहे? इथेनपासून आलेलं हे अमाइड आहे, परंतु हे अमाइड आहे. अमाइड म्हणजे काय आहे? एका बाजूला आर ग्रुप आहे NH2COच्या आणि दुसऱ्या बाजूला NH2 आहे. मग हे अमाइड आहे. अमाइड असल्यामुळे या ठिकाणी इथेनमधला ई रिप्लेस होऊन काय होणार आहे? अमाइड लागणार आहे. या ठिकाणी मग हे झालं इथॅनामाइड. आणि याला दुसरं नाव जे आहे ते ॲसिटामाइड. याचं दुसरं नाव. आता तुम्हाला ॲसिटामाइड कसं आलेलं आहे? तुम्हाला ॲसिटिक ॲसिड सांगितलं होतं बघा. कॉमन नेम जे ॲसिटिक ॲसिड, तर हे याच पद्धतीने ॲसिडपासून आलेलं जे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ॲसेटा, इथॅनामाचा ॲसेटा झालेला हे कॉमन नेम होतं आहे. IUPAC रूल्सप्रमाणे नाही आहे ॲसेटा, परंतु हे कॉमन नेम जे आहे तुमचं ॲसेटामाइड आलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कॉमन नेम ॲसेटामाइड. देन यू राईट डाऊन द ॲसेटामाइड अँड फॉर्म्युला ऑफ ॲसेटामाइड इन दिस टेबल. व्हॉट इज दिस? ॲसेटामाइड. आणि हे आपण कसं लिहू शकतो? हे CH3CO, मी फक्त हा NH2 जो आहे तो फोडलेला आहे, NH आणि त्याला H जोडलेला आहे. हे सुद्धा ॲसेटामाइड आहे. हा जर H बाजूला काढला म्हणजे हे बॉन्ड मोकळा ठेवला, हा कुठंतरी अटॅचमेंटसाठी तयार आहे असं जर स्ट्रक्चर झालं म्हणजे अशा पद्धतीने हा तुमचा H जो आहे या ठिकाणचा H जो बाजूला निघालेला आहे आणि तयार झाले CH3CONH आणि हा बॉन्ड सुट्टा राहिलेला. जसं आपण CH4 पाहिलं होतं, मी परत एकदा दाखवतो. CH4 जर आपण त्या ठिकाणी CH3 बॉन्ड केला तर मिथेनपासून मिथाईल म्हणजे कार्बनमध्ये या ठिकाणी काय होतं? YL लागतो. तसा या ठिकाणी जर अमाइड असेल आणि या ठिकाणी बॉन्ड जर तुमचा सुट्टा राहिला, एक हायड्रोजन जाऊन हा सुट्टा राहिला म्हणजे कुठंतरी अटॅचमेंटला तयार असेल, त्यावेळेस या अमाइडच्या शेवटी असलेल्या ईचा ओ होतो, अमाइडो. हे एक रूल लक्षात ठेवायचा. अमाइड जो आहे त्या ठिकाणी तुमचा काय होणार आहे?
ईच्या जागेवर ओ लागणार आहे, ह्यानी अमायडो. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना जमलिंग असते. अमायडो काय आहे, अमाइड काय आहे, तो हा फरक आहे. अमाइड आणि अमायडोमध्ये फरक काय आहे? अमाइड जो आहे तुमचं पूर्ण स्ट्रक्चर असतं. अमायडोमध्ये तुमचा एक हायड्रोजन जातो आणि त्या ठिकाणी तो बॉन्ड सुट्टा राहतो त्या स्ट्रक्चरमध्ये, आणि त्यामुळे त्याला तो अमायडो होतो. फक्त फरक काय? ॲसेटा अमाइड स्पेलिंगमध्ये फक्त ईच्या जागेवर ओ लागतो. अमायडो म्हणजे अशा पद्धतीने तुमचा ॲसेटा अमायडो तयार झाला आहे. आणि हे परत मी काय केलं आहे, माझ्या तुमचा जो चार्ट आहे त्याच्यात टाकलेलं आहे बघा. या ठिकाणी तुमचा अमायडो, ॲसेटा अमायडो हे स्ट्रक्चर मी इथं काढलेलं आहे. आणि हे स्ट्रक्चर ॲसेटो अमायडोचं स्ट्रक्चर. आता याला इथॅनामायडो पण म्हणतात, परंतु हे आता फेमस कशाच्या नावाने आहे? ॲसेटा अमायडोच्या नावाने तुम्हाला परीक्षेला विचारताना ॲसेटो अमायडो याचं स्ट्रक्चर परीक्षेला विचारलं जाईल. त्यामुळे हे ॲसेटो अमायडो सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि कसं आलेलं आहे ॲसेटा अमायडो? काय आहे ॲसेटा अमायडो? हे ॲसेटा अमाइडपासून आलेलं आहे. ॲसेटा अमाइड काय आहे? ॲसेटा अमाइड हे जे आहे इथॅनामाइड आहे. इथॅनामाइड म्हणजे इथा म्हणजे 2 कार्बन असलेलं, अमाइड म्हणजे CH3CONH2 हे झालं तुमचं इथॅनामाइड. आणि हे इथॅनामाइड जे आहे हे ॲसेटामाइड. आणि ॲसेटामाइडचा एक हायड्रोजन गेल्यावर तयार होतो ॲसेटा अमायडो. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे तुम्ही राईट डाऊन करा तुमच्या टेबलवर. नेक्स्ट एक्झाम्पल CH3COH झालेलं आहे आपल्याला. कोणता टाईप आहे आठवा थोडं. COH आहे याच्यामध्ये. COH म्हणजे हे काय आहे? ॲसिड आहे. कोणतं ॲसिड आहे? किती कार्बन आहेत? 1 आणि 2 कार्बन आहे. म्हणजे हे कशापासून आलेलं आहे? हे आलेलं आहे इथेनपासून आलं आहे. इथेनपासून आल्यानंतर याला काय ई जाणार आहे? ओईक ॲसिड. म्हणजे हे काय आहे? इथॅनॉइक ॲसिड. काय तयार होणार तुमचं? इथॅनॉइक ॲसिड. आणि हे तुम्हाला मी ॲसिडच्या माझ्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पहा. आणि याला कॉमन नेम जे दिलेले आहे ते म्हणजे ॲसिटिक ॲसिड. हे एक रिमाइंड्स करतो आहे मी. हे तुम्हाला ॲसिडमधलं एक्झाम्पल ऑलरेडी झालेलं आहे. इथॅनॉइक ॲसिड कसं आलेलं आहे तुम्ही माझा व्हिडिओ जो आहे ॲसिडचा व्हिडिओ पहा. हे CH3COH कसं झालेलं आहे हे मी माझ्या टेबलवर घेतलेलं आहे. इथॅनॉइक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. तर आपण परत एकदा ह्या ॲसिटिक ॲसिड जे आहे त्याला थोडं फोडू आपण. CH3COH म्हणजे ॲसिटिक ॲसिड हे आपण आत्ता पाहिलेलं आहे. त्यानंतर याला जर आपण सुटलेलं CH3CO त्यातला OH थोडा सेपरेट घेतला मी. ते सुद्धा ॲसिटिक ॲसिडच आहे. मी OH फक्त थोडासा बॉन्ड टाकून लिहिलेला आहे. यातला हा जर OH गेला म्हणजे हा बॉन्ड तुमचा फ्री झालेला आहे. कशासाठी? कुठंतरी अटॅचमेंट होण्यासाठी. मगाशी आपण पाहिलं अमाइड जर असेल, जर त्याचा अमाइडमधला बॉन्ड सुट्टा झाला तर ईच्या जागेवर ओ लागतो, अमायडो होतो. मिथेन म्हणजे अल्केन असेल तर त्या ठिकाणी तुमचा जर तो बॉन्ड सुट्टा झाला, एक हायड्रोजन गेला तर त्या ठिकाणी वायल लागतो. परंतु ॲसिडमध्ये हे जे ॲसिटिक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिडमधला जर तुमचा हा OH गेला आणि CH3CO राहिला तर या ठिकाणी तुमचं ॲसिटिकमधला IC ॲसिड निघून जातं आणि त्या जागेवर लागतो वायल आणि तयार होतो तुमचा ॲसिटिल. बघा लक्षात घ्या, ॲसिडमधला IC ॲसिड निघून जाणार आहे आणि त्या ठिकाणी लागणार आहे वायल. ॲसिडमध्ये काय होणार आहे? जर तुमचा OH निघून गेला आणि तो बॉन्ड फ्री राहिला कुठेतरी अटॅचमेंटसाठी तर त्या ठिकाणी त्या ॲसिडमधला IC निघून जाणार आहे वायल. म्हणजेच ॲसिटिक ॲसिडचं तयार होणार आहे ॲसिटिल. हे ॲसिटिल एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेसाठी विचारलं जातं. ॲसिटिल हे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला येईल. जसं ॲसिटिक ॲसिड येईल तसं ॲसिटिल येईल. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ॲसिटिलचा फॉर्म्युला आहे CH3CO बॉन्ड. हा आहे ॲसिटिलचा. हे तुम्ही तुमच्या टेबलवर घ्या. ह्या टेबलवर जे घेतलेलं आहे तुम्हाला टेबल सुरुवातीला ड्रॉ करायला सांगितलं होतं. याचं कारण काय की तुम्ही जर या ठिकाणी हा टेबल आखला नाही आणि सरळ या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने केला नाही तर पुढं ॲसिटामाइड, पुढं काही तुमचे नोट्स दुसऱ्या विद्यार्थ्यांनी कॉपी केली. उदाहरणार्थ मी इथं जर ॲसिटामाइड लिहिलं असतं तर काही विद्यार्थ्यांना वाटलं असतं हा स्पेस आहे, हा डॅश आहे याचा आणि हा बॉन्ड जो गायब होऊन जातो. त्यामुळे हा टेबल यासाठी तुम्हाला ड्रॉच करणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला हे सेपरेशन दाखवणं गरजेचं. हे बॉन्ड आहे. काही विद्यार्थी नंतर या बॉन्डचं बरोबर करतात, काही विद्यार्थी ते बॉन्ड नाही त्याला बाण करतात, काही जण हे डब्बं हे करतात चेंज करतात, काही जण ते डॉट करतात.
त्यामुळं हे बॉन्ड आहे हे लक्षात ठेवायचं. हे तुमचे विद्यार्थी नोट्स कॉपी दुसऱ्यांनी केली की याचं चेंजेस होत जातात. त्यामुळं अशा पद्धतीने टेबल ड्रॉ केला पाहिजेत नोट्समध्ये. आपण पाहिलं की ॲसिडमधला OH गेल्यानंतर हा या ठिकाणी तुमचा ॲसिटिल तयार झाला आहे. जर ॲसिटिलला म्हणजे CO च्या पुढं जर O लागला म्हणजे ऑक्सिजन आणि त्याच्या ओच्या पुढचा बॉन्ड फ्री राहिला तर त्याला तुमचा ॲसिटिलमधला YL जातो आणि त्या ठिकाणी OXY म्हणजे ऑक्सी लागतो, म्हणजे त्याला ऑसिटॉक्सी म्हटलं जातं. लक्षात येतं आहे का? बघा परत एकदा CH3COOH ॲसिटिक ॲसिड आहे. त्या CH3COOH मधला OH गेला, फ्री राहिला, त्यामुळं IC ॲसिड हे निघून गेलेलं आहे, त्याचं तयार झालेलं आहे. CH3CO हा बॉन्ड फ्री आहे म्हणून त्या फ्री आहे ॲसिटिल. परंतु ह्या बॉन्ड फ्रीला एक ऑक्सिजन लागलेला आहे आणि त्या ऑक्सिजनचा बॉन्ड फ्री आहे म्हणून या ठिकाणचा YL गेलेला आहे आणि त्या ठिकाणी लागला ॲसिटॉक्सी. तर डिफरन्स बिटवीन ॲसिटल आणि ॲसिटॉक्सीमध्ये फरक काय आहे? ॲसिटल जे आहे ॲसिटिक ॲसिडमधला OH जाऊन ॲसिटल तयार होतो, पण ॲसिटॉक्सी जे आहे ॲसिटलमधला COला O लागतो, त्याला म्हणतात ॲसिटॉक्सी. आणि ते परत अशा पद्धतीने लिहू शकतो आपण CH3COO सिंगल बॉन्ड, हे झालं ॲसिटॉक्सी. अशा पद्धतीने ॲसिटिल आणि ॲसिटॉक्सी आणि ॲसिटिक ॲसिड या तिन्हीतला आपण फरक पाहिलेला आहे. तिन्ही तुमच्या ड्रॉ टेबलवर घ्या आणि तिन्ही तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे याच्यात डिफरन्स काय आणि कसं लक्षात ठेवायचं ते. नेक्स्ट एक्झाम्पल वी विल सी CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. काय आहे हे? हे एक डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड आहे म्हणजे हे अल्कीन आहे. अल्कीन आहे म्हटल्यानंतर तुमचा सफिक्स लागणार आहे ENE, सफिक्स म्हणजे शेवटी. आणि सुरुवातीला अल्क कोणता आहे? अल्क जर पाहिलं 1 कार्बन असतं तर मिथ अल्कन असतं, 2 कार्बन असतं तर इथ असतं, बरोबर ना? आणि 3 कार्बन असतं तर हे प्रोप असतं. ते आपण परत एकदा हे स्ट्रक्चर जे आहे CH2 डबल बॉन्ड CH3 म्हणजे काय आहे? प्रोपीन आहे. कसं झालं मी आत्ताच सांगितलं. नसेल तर तुम्ही पर माझा अल्कीन अल्काईनचा व्हिडिओ पहा. तर या प्रोपीनला मी असं लिहिलं आहे CH2 डबल बॉन्ड CH. ह्या CH3ला थोडंसं फोडलं आहे, CH2CH केलं आहे, तो सुद्धा प्रोपीन आहे. आणि या H जर मी बाजूला केला, हा H जर काढला म्हणजे हा बॉन्ड फ्री ठेवला, CH2CH आणि CH2 बॉन्ड म्हणजे त्या ठिकाणी फक्त H बाजूला केला आहे, H तुमचा बॉन्ड तिथंच राहिला आहे. हा बॉन्ड तिथंच राहिला म्हणजे हा फ्री आहे कुठंतरी अटॅचमेंटला. हा नियम काय सांगतो? आपल्या कार्बन्समध्ये जसं मिथेनमध्ये मिथाईल होतं तसंच या ठिकाणी प्रोपीनमधला E तुमचा निघून जातो आणि त्या ठिकाणी लागतो YL. हे लक्षात घ्या. जर या ठिकाणचा तुमचा प्रोपीन आहे, नियम म्हणतो त्या ठिकाणचा हायड्रोजन एक निघून गेला आहे, कार्बन कंटेनिंग ॲटममधला हायड्रोजन निघून गेल्यानंतर त्या ठिकाणचा शेवटचा सफिक्स E निघून जातो आणि Eच्या जागा YL म्हणजे प्रोपिनिल. हे IUPAC नेम तयार होतं. परंतु हे जे परत एकदा इथं अडचण आली की कॉमन नेम याचं जे आहे प्रोपिनिलचं, हे प्रोपिनिल नावापेक्षा जास्त अलाईल नावाने जास्त फेमस आहे. त्यामुळं अलाईल तुम्हाला नाव लक्षात ठेवावे लागेल. हे अलाईल तुम्हाला परीक्षेला विचारताना सुद्धा अलाईल नावाने विचारलं जाईल. तर हे अलाईल नाव म्हणजे काय? अलाईल म्हणजे काय तुम्हाला लक्षात ठेवावं. अलाईल म्हणजे प्रोपिनिल, हे लक्षात ठेवावं लागेल. प्रोपिनिल म्हणजे काय? हे आलं आहे प्रोपीनपासून. प्रोपीनमधला एक हायड्रोजन गेला आहे आणि तो तुमचा तयार होतो आहे, तुमचा जो कंपाऊंड फ्री आहे, मोकळा आहे, कुठंतरी अटॅचमेंटसाठी बॉन्ड फ्री आहे म्हणून हा प्रोपिनिल आहे आणि प्रोपिनिलचं नाव आहे अलाईल. हे अलाईल प्रोपिनिल आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे चार्टमध्ये घ्या आहे तुमचं. लेट्स सी द सम अनदर एक्झाम्पल. ब्युटेन हे झालेलं आहे आपलं CH3 CH2 CH2 CH3. हे ब्युटेन कसं आहे? अल्केनचा व्हिडिओ पाहून घ्या. आता हे ब्युटेन मी असं लिहिलेलं आहे CH3 CH2 CH2 जसं तसं, फक्त या CH3ला फोडलेलं आहे CH2CH. फक्त CH3 काय केलं? फोडलेला आहे. का? मला हा हायड्रोजन बाजूला करायचा आहे. नियम काय सांगतो? जर हा हायड्रोजन बाजूला केला आणि हा बॉन्ड फ्री राहिला म्हणजे CH2 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 आणि हा फ्री बॉन्ड, हा मोकळा बॉन्ड आहे. मोकळा आहे म्हणजे कुठंतरी अटॅचला. कार्बन कंटेनिंग कंपाऊंडमध्ये असं झालं तर काय होतं? तुमचा शेवटचा काय होतो? तुमचा
एन म्हणून या ठिकाणी ब्युटाईल काय होतं, तुमचा नियम काय सांगतो, तुमचा ANE जातो त्या ठिकाणचा ANE, आणि त्या ठिकाणी जसं आपण परत एकदा पाहतो CH4 मिथेनमधला ANE जातो, ज्यावेळेस तो CH3 बॉन्ड सुट्टा त्या ANE जातो आणि काय होतो मिथाईल, ANE जाऊन YL लागतो. तसंच या ठिकाणी परत एकदा ANE जाऊन YL लागणारे हे होणारे ब्युटाईल, मिथाईल, ब्युटाईल, प्रोपाईल, हे एक्झाम्पल तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने हे तुमचं झालं ब्युटाईल. ब्युटाईल जे आहे वरती जे आहे CH3 CH2 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 बॉन्ड फ्री आहे. या फ्री बॉन्डला जर ऑक्सिजन लागला म्हणजे अशा पद्धतीने, आणि त्या ऑक्सिजनचा बॉन्ड फ्री असेल तो कुठंतरी ॲटम, या ब्युटाईलला जर लागलेला असेल ऑक्सिजन, मगाशी आपण पाहिलं होतं त्या ॲसिटाईलला लागला होता तर ॲसिटॉल ऑक्सी झालं होतं. त्याच पद्धतीने ब्युटाईलला लागला तर तुमच्या ब्युटाईलला पुढं ऑक्सी जोडलं जाणार आहे, म्हणजे ब्युटाईल ऑक्सी. कुठेही काही कट न होता डायरेक्ट ब्युटाईलला ऑक्सी जोडला आहे म्हणून ब्युटाईल ऑक्सी. काय झालं आहे, ब्युटाईल काय आहे CH3 CH2 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 आणि फ्री बॉन्ड आहे, त्या फ्री बॉन्डला ऑक्सिजन लागून परत फ्री बॉन्ड लायला त्याला ब्युटाईल ऑक्सी. अशा पण ब्युटाईल ऑक्सी पाहिले. आता तसंच एक्झाम्पल पाहू एक मिथाईल घेऊ आपण. या मिथाईलमध्ये जर ऑक्सिजन जोडला, जसं ब्युटाईलमध्ये ब्युटाईल ऑक्सी झालं तसं मिथाईल ऑक्सी होत नाही, हे मिथॉक्सी होतं. हे एक सिम्पल लक्षात ठेवायचं आहे. CH3O जर त्या ठिकाणी CH3 मिथाईलला O लागला तो फ्री राहिला तो मिथॉक्सी होतो. त्याचप्रमाणे इथाईलमध्ये सुद्धा इथाईल हे CH3 CH2, आता हे फोडून सांगायची गरज नाही, इथेनपासून एक बॉन्ड गेलेला आहे तो फ्री राहिलेला आहे म्हणून इथेनचा इथाईल झालेला आहे. हे तुम्ही प्रॅक्टिसमध्ये केलेलं आहे. CH3 CH2O त्या इथाईल ऑक्सी नाही होत, इथॉक्सी होते. मिथॉक्सी आणि इथॉक्सी हे दोन्ही एक लक्षात ठेवायचे तुम्हाला, अशा पद्धतीने होत आहेत.